ओम स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, असे स्वामींचे मनमोहक संदेश तुम्हाला मिळावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच तुम्ही बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद। स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा। त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका। त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची, त्यांना दोन हात करण्याची ताकद मला द्या। तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे। तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही हे मी मानतो आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे। म्हणून मित्रांनो, स्वामींवर जर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आता श्रीकृष्ण म्हणतात, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, जे होतोय ते चांगल्यासाठीच होतंय आणि जे होईल ते पण चांगल्यासाठीच होणार आहे। म्हणून त्यासाठी तयार राहा आणि जे काही वाईट होईल त्यासाठीही तयार राहा। कर्म तुझे कर्म तुलाच तारतील आणि तुझे कर्म तुलाच मारतील, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून निथळत राहतो परिसर पाऊस पडून गेल्यावर। माझंही काहीसं असंच होतं तू हाती हात दिल्यावर। म्हणून स्वामींनी आपल्या हातात हात दिला आणि आपल्याला त्यांनी साथ दिली की आपण भरपूर पुढे जाऊ आणि प्रत्येक मार्गात आपण प्रगती नक्कीच करू। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही अनुभव असू द्या आणि तुम्ही शेवटी वेळेपुढे तुम्हाला झुकावंच लागतं, कारण वेळ आपली पुन्हा येत नाही आणि पुन्हा आपल्याला वेळ ही मोका देत नसते। शब्दांची तंटा नाही, मौनाशी भांडण नाही, नुसती उदासी आहे कारण काहीही नाही। म्हणून प्रेम ते असतं जिथे काही न मिळण्याची आशा असून सुद्धा प्रतीक्षा त्या व्यक्तीची असते। मग तसंच तुम्ही प्रेम स्वामींवर केलं पाहिजे आणि ते निस्वार्थ प्रेम तुम्ही केलं पाहिजे। धर्म कोणताही असो, चांगले कर्म करत राहा। हिशोब कर्माचा केला जातो, धर्माचा नाही। हे कलियुग आहे मित्रा, इथं शपथा घेणारे नाही, दारू पिणारे खरं बोलत असतात, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून तुम्ही नीट सावधगिरीने वागले पाहिजे। लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणतात। भास म्हणजे मनातल्या कल्पनांचा खेळ आहे आणि आभास म्हणजे त्या खेळांचा अंतिम डाव आहे। जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं। खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते आणि त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं आपल्याला जीवनाची नवेद एक उम्मीद मिळाली आहे आणि आपण भरपूर काही जीवनामध्ये करू शकतो। इथे प्रत्येकाला वाटते आपण किती शहाणे, यावर उपाय एकच, सगळं शांतपणे पाहणे। आणि हे पाहतच राहिल्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि जीवनाकडून तुम्ही जे प्रश्न असतील त्यांची उत्तरं नक्कीच मिळतील। वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही। माणूस गर्दीत असला की एकट्याचा विचार करतो आणि एकटा असला की विचारांच्या गर्दीत हरवून जातो। मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब ठेवत नाही, म्हणून तो लोकांना जपत असतो आणि काही लोक पैशांना जपत असतात आणि ते माणुसकी विसरून जातात। दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाची किंमत आपल्याला कळत नाही। जीवनामध्ये प्रत्येक वेळी सगळ्यांची व सल्ल्यांची गरज नसते। कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान व समजून घेणाऱ्या हृदयाची देखील गरज असते। मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं, धन्य ती स्त्री तिला दोन्ही जमतं। आणि अशा या स्त्रीचा आपण आदर नक्कीच केला पाहिजे, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अखंड महाराष्ट्रात राहतो आणि आपण स्त्रीचा सन्मान देखील केला पाहिजे। म्हणून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवाळ मानाचा मुजरा। आणि शिवाजी महाराजांकडून तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून आपण नक्कीच सर्व काही शिकलं पाहिजे। त्यांची रणनीती, त्यांचे विचार आणि त्यांचे आचारसुद्धा। नक्कीच तुम्ही यातून सर्व काही शिकून जीवनात इतके पुढे जाल की तुम्हाला कोणत्याही तुम्हाला नक्कीच मोटिवेशनची गरज भासणार नाही। भविष्य काळाचा एवढा पण विचार करत बसू नये की वर्तमान काळातील सारं जगणंच राहून जाईल। परिस्थिती नावाची शाळा सर्व संकटांवर मात करायला शिकवते आणि आपल्याला त्यातून भरपूर काही अनुभव येत असतात आणि त्या अनुभवापासून आपण शिकत सुद्धा असतो। अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते। म्हणून तुम्ही
अपेक्षा कोणाकडून ठेवू नका, नाहीतर तुमच्या अपेक्षा भंग झाल्यावर तुम्हाला भरपूर त्रास होईल. म्हणून तुम्ही आनंदात आणि सुखात आणि समाधानात जगा. जेवढं जास्त समाधानी जीवन तुम्ही जगाल तेवढे जास्त तुम्ही आनंदात राहाल आणि सुखात राहाल. विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करत असतात. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी निभावली तरच ती चांगली लागत असतात. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं हृदय हे अत्यंत साफ आणि निर्मळ हवं हे मात्र निश्चित आहे. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. कोणतेही काम छोटे नसते. प्रत्येक काम तुम्ही केले पाहिजे आणि त्यातून अनुभव घेतला पाहिजे. नक्कीच तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा हेच काम तुम्हाला आठवेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाची जाणीव नक्कीच होईल. आठवणींच्या गर्दीत हरवलेली माणसं सहसा लवकर सापडत नाहीत. मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही. म्हणून अशी मैत्री करायची जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली नक्कीच पाहिजे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावीच लागते. यश प्राप्तीसाठी हेतू आणि त्यालगतचे विचार याचं एकत्रीकरण महत्त्वाचं ठरतं. आणि या जगाचा एक प्रचलित रिवाज आहे, जोपर्यंत मतलब आहे तेव्हा हम साथ साथ है, ज्यावेळी मतलब संपला तेव्हा हम आपके है कोण. आणि आजच्या मतलबी जगात पैसा एक असा साबण आहे की जो आजच्या दुनियेतील प्रत्येक डाग साफ व स्वच्छ करू शकतो. म्हणून तुम्ही पैसा नक्कीच कमवला पाहिजे. प्रत्येक क्षण जादुई बनवणाऱ्या माझ्या मित्र व्यक्तीला भरपूर काही मी जीवनात देऊ इच्छितो आहे. आणि तसंच स्वामी आपल्याला मित्र समजतात आणि ते आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. फक्त आपण त्यांचं नामस्मरण करायला शिकलं पाहिजे. वृद्धाश्रमात एक सुंदर वाक्य लिहिलं होते, खाली पडलेल्या सुक्या पानावरून जरा हळुवारपणे जा, कारण कडक उन्हात आपण त्यांच्याच सावलीत उभे राहिलेलो होतो. मग अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल तर तुम्ही नक्कीच आईवडिलांची सेवा ही केली पाहिजे. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहसासाठी कधीच धावून येत नाही. तो एकदा देव माणसांची आपल्या मदतीसाठी योजना करतो आणि त्या माणसांमध्येच आपण देव बघायला शिकलं पाहिजे. आणि देव स्वतः कधीच येणार नाही, तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करत असतो. म्हणून स्वामीही आपल्याला अशीच लीला दाखवत असतात, फक्त त्या लीला आपण ओळखल्या पाहिजे. लाचारी स्वीकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधी चांगला असतो हे मात्र तितकंच खरं आहे. जबाबदारी घेणाऱ्या माणसांच्या नशिबी कायम अवहेलपणा असते, कारण स्वार्थीपणाने जगणारे कधीच कसलाही तडजोड करत नाहीत. एवढं मात्र निश्चित आहे, आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही. त्यासाठी वेळेबरोबर आयुष्य जपा. जग तर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा आणि कष्ट देखील जगाच्या पलीकडचे करा. तरच तुम्ही त्या कष्टांना तुम्ही पूरक ठराल आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ते तुम्ही प्राप्त कराल. हसतमुख लोकांचा सहवास व अत्तराच्या दुकानासारखा असतो. काही खरेदी केले तरी ते मन सुगंधित तथा उल्हासित होते. आता कोणाला दुखावताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो. त्यामुळे लोक तुम्हाला जे तुम्ही लोकांसोबत वाईट केलं असेल त्यामुळे जास्त लक्षात ठेवतात, ना की तुम्ही लोकांसाठी कितीही चांगले करा ते तुम्हाला लक्षात अजिबात ठेवणार नाही. हे मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी तुमचं आयुष्य हे कमी पडत असतं आणि ते तुम्ही निवार कष्ट करून तुम्ही आयुष्य चांगलं केलं पाहिजे. आणि कष्ट हेच यशाची गुरु किल्ली आहे. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके तुम्ही अगदी मूर्ख होऊ नका. म्हणून त्या व्यक्तीवर परत कधीच तुम्ही विश्वास ठेवू नका आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे नक्कीच जाऊ नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. गैरसमज इतके शक्तिशाली असतात ना की कित्येक वर्ष आपण निभावत असलेली नाती एका क्षणात तोडू शकतात आणि ती नातीही तुटून जातात. कारण विश्वासघात हा खूप मोठा शस्त्र असतं आणि ते आपण कधीही अंमलात आणू नये आणि ते चालवू नये. या आभासी जगामध्ये
अवघड गोष्ट कुठली असेल तर मुखवट्या मागचे चेहरे ओळखणे. म्हणून तुम्ही माणसं ओळखल्या अजिबात शिकलं पाहिजे आणि अशी माणसं अजिबात तुम्ही जवळ केली नाही पाहिजे. सर्वात समाधानी माणूस तोच जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात निराश माणूस तोच जो आपली तुलना इतरांशी करत असतो. म्हणून तुम्ही दुसऱ्यांची तुलना कराल तर तुम्ही अजून फसत जाल आणि या दलदलीतून तुम्ही कधी बाहेर निघणार सुद्धा नाही. नीतिमत्ता, नैतिकता, प्रामाणिकपणा, सदविचार व सचोटी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. याला बाधा व लावला की मग माणूस माणसात राहत नाही. माणुसकी जपायला शिका आणि नक्कीच तुम्ही माणसंही जपायला शिका, कारण अशा संकटात ही माणसंच तुम्हाला मदतीचा हात पुढे करतील. वाढत चाललेल्या महागाईपेक्षाही कमी होत चाललेल्या माणुसकीचा प्रश्न जास्त बिकट आहे. म्हणून तुम्ही नक्कीच माणसांना जपा आणि माणसांना जपले तर तेच माणसं शेवटी तुम्हाला जपणार आहेत. यश हे सोपे कारण ते कशाच तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मानाचीच व मनाचीच परवानगी लागते. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणाची कितीही उलाढाल करू द्या, तुमच्या प्रगतीत काहीच फरक पडणार नाही आणि जग तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही. हे मात्र तितकेच खरे आहे. समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे हे बघूनच आपलेपणा उधळा आणि कोणालाही काहीही सांगू नका. नक्कीच तुम्ही माणसं ओळखून नक्कीच त्यांना सांगा आणि चांगली माणसं असतील तर नक्कीच त्यांना मदत करा, पण ते तुमच्याच अंगावर येत असतील तर मग त्यांना विसरून जा. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आपल्याला सुख देत असतात. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते हे मात्र निश्चित आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब असं म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला आयुष्य असे म्हणतात. म्हणून आयुष्य अगदी प्रेमाने आणि निर्मळ मनाने जगलं पाहिजे आणि प्रत्येकाची काळजी या आयुष्यात नक्कीच घेतली पाहिजे. आयुष्य हे तडजोडींची गोळाबेरीज करत सुखाची सावली शोधेपर्यंत संपून जात असतं आणि नक्कीच चिंता आणि ताण हे असे दोन पक्षी आहेत ज्यांना आपण आपल्या अवतीभोवती उडण्यापासून रोखू शकत नाही, पण निश्चितच त्यांना आपल्या मनात घरटं करण्यापासून आपण रोखू नक्कीच शकतो. म्हणून तुमच्या मनात कधीही चिंता आणि ताण येऊ देऊ नका. कर्तृत्व अफाट असलं की आयुष्य राजेशाही थाटात जगता येतं. यश प्रयत्नांना चिकटलेलं असते. फूल किती सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. माणूस किती मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. म्हणून तुमचा स्वभावही तितकंच चांगले राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि तुमचा स्वभाव चांगला राहावा यासाठी तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. स्वामी भक्तांनो, ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात. मग बघण्याचा अँगल थोडासा बदलला की संदर्भ आणि प्रतिक्रिया आपोआपच बदलत असतात. विश्वासघातच विषाचा वास आहे. करताना विचारपूर्वक करा. कधीतरी एकांतात बसून याचा विचार करावा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्यांच्यासाठी जगावे. प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रताही लक्षात घ्यायला हवी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप नक्कीच तुम्हाला टाळता येऊ शकतो. राग क्षणात विरघळतो, नाराजी दूर व्हायला वेळ लागतो. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ना ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा. मग ते कर्म असो किंवा व्यक्ती असो. पुष्कळ घटना नुसत्या घडतात, मागे आठवणी उरतात, तात्पर्य उरत नाही. शब्दांपेक्षा आवडत्या व्यक्तीचं मौन मनाला जास्त टोचत असतं. म्हणून एक लक्षात घ्या, स्वामी महाराजांची सेवा करा आणि स्वामी महाराजांचं गुणगान गा. मग म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच तुम्ही टाईप करा. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं, कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात. जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज रुबाबात राहत होते. आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाचे असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज संपली की नातं संपून जातं हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात
सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. काही अपूर्ण स्वप्न माणसाला जगायला लावतात, म्हणूनच माणूस जगत असतो आणि अगदी निर्मयाने व मन हलकं करून तो जगत असतो. मग वयापेक्षा माणसाला त्याची परिस्थिती आणि त्याच्यावरची जबाबदारीच अधिक सक्षम बनवत असते. डोळे तर जन्मताच मिळालेले असतात, पण कमवायची असते ती नजर, आणि चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायचं असतं. नशिबाला भाव देण्यापेक्षा कर्तृत्वाला वाव दिल्यास दीर्घ यशाची नाव तुम्हाला जीवनरूपी सागरात प्रवास करताना नक्कीच दिसेल. म्हणून संपत्तीच्या चष्म्यातून नात्याला कधीच निरखून पाहू नका, कारण नात्याला घट्ट जोडून राहणारे बहुधा गरीबच असतात, आणि गरिबीच्या घरात तुम्हाला सर्व काही सुख प्राप्त होईल आणि ते समाधानी लोक असतात. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर त्याची समस्या आहे, कारण आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. म्हणून आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक तो चमकत असतो. ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होऊन जातो. रक्ताच्या नात्यांना मानपान धाव लागतो, मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल पुरेशी नक्कीच असते. धन असो वा मन असो, चुकीच्या ठिकाणी गुंतवलं तर तोटा आपलाच होतो, हे मात्र आपण शिकून घेतले पाहिजे. रस्ता चुकलेल्या व्यक्तीला आयुष्याच्या योग्य वाटेवर आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याकडून सगळं काही आपण शिकून घेतलं पाहिजे. आपण कधीच वाईट मार्गावर जाणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देता आला पाहिजे की जगणं सुखकर होऊन जातं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जिवंत असताना एकटेपणा आणि मेल्यावर जमणारी बिनकामी गर्दी माणसाच्या जगण्यापेक्षा मरण्याला जास्त किंमत आणि अर्थ देऊन जात असते. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय अजिबात आपल्याला कळणार नाही. परिस्थिती महत्त्वाची नाही, मनस्थिती महत्त्वाची तुमची आहे. जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा शोधू लागतो. आता भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही, कारण त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं, म्हणून अंधारातून ते तारे आपल्याला चांगल्या प्रमाणे दिसत असतात. व्यक्तीचे सुख दुःख ऑनलाईन झाल्यापासून त्यांची भावना प्रत्यक्षात जाणून घेणारे नाहीसे झालेले आहेत. म्हणून भावना समजून घ्यायला मायेच्या स्पर्शाची साथ पुरेशी असते. म्हणून आपण मायेने सगळ्यांना मोहात टाकलं पाहिजे आणि आपले एवढं प्रेम पाहिजे की आपण सर्व काही समोरच्याला न विचारता सुद्धा त्याने आपल्याला सांगितले पाहिजे. आपल्यातील कमजोरीलाच आपली ताकद बनवलं की कधीच कुणाकडे हात पसरावे लागणार नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. व्यक्तीची सहनशीलता जेवढी जास्त राहील तेवढे जास्त त्याच्या मनावर जखमा नक्की होतील आणि त्या जखमा आपण सुधारायला नक्कीच हव्या. मित्रांनो, माणसाची प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ वाट पाहिल्यानंतर सारे मार्ग सुखकर होत असतात आणि आपण प्रत्येक गोष्टी करून हे सगळं काही शिकत आलेलो आहोत आणि आपण शिकलं नक्कीच पाहिजे. जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःच जगणं विसरून जातो आणि जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना मग माणूस भरपूर कसरत करतो पण जगासारखं वागू शकत नाही. म्हणून आपण स्वतःच्या सुखासाठी आणि समाधानासाठी नक्कीच वागले पाहिजे. उत्कृष्ट आणि चांगले कार्य करण्यासाठी प्रतिकूल अडथळे अनुकूल प्रेरणेचे काम करत असतात. आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. म्हणून आपण कुणाचीही अपेक्षा बाळगू नये, कारण आपण संकट काळात मग त्यांचीच आठवण आपल्याला येते आणि ते आपल्या जवळ नसतात. मग आपल्याला अपंग झाल्यासारखे वाटते. अपयश नावाच्या रोगावरचा औषध म्हणजे आत्मविश्वास आणि परिश्रम आहे. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असते. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. तुमच्या इच्छांना थोडं कमी करून बघा, तुम्हाला आनंदाचा भंडारा दिसून येईल. आणि ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधी सोडू नका. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत तुम्हाला मोजावी लागते. आणि जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी आपल्याला येत असतात. आणि जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला.
जग आपोआप बदलून जाईल, कारण आपण आपल्याप्रमाणे वागत असतो आणि जगाला आपण नावे ठेवत असतो. म्हणून जीवनात सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे हरवलेलं सुख आहे आणि तेच आपण प्राप्त केलं पाहिजे. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग हा सापडतो आणि करायची नसेल तर मग त्याला कारण भरपूर सापडत असतात. खंबीरपणे उभे राहा. जग तुमचं काहीही बिघडू शकत नाही आणि तुम्ही खंबीरपणे नक्कीच जगासमोर उभं राहिलं पाहिजे, कारण तेव्हा जगाला माहीत पडतं की या माणसामध्ये काहीतरी करण्याची धमक नक्कीच आहे. म्हणून स्वामी म्हणजे स्वतःच्या मीपणा स्व करण्याची शक्ती आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करण्याची शक्ती आहे. म्हणून स्वामी समर्थांकडून आपण भरपूर काही बोध घेऊ शकतो आणि भरपूर काही शिकू शकतो. स्वतःची चूक कळली की अनर्थ टळतात आणि कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती आणि मनाची स्थिती बदलायची असते. खरं तर सगळे कागद सारखेच, त्याला अहंकार चिटकला की त्याचे सर्टिफिकेट होते, हे मात्र निश्चित आहे. या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगत असतो, हे मात्र तितकेच खरे आहे. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जोवर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब घेईल, हे मात्र निश्चित खरं आहे. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा समर्थ आहे आणि संघर्ष आहे, हे मात्र तू समजून घेतले पाहिजे. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. त्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला, तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही, हेही निश्चित आहे. म्हणून आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या आणि चांगलाच विचार करायला घ्या. प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश. म्हणून अनुभव घेत चला आणि चुका करत चला. नक्कीच तुम्हाला एक दिवशी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती, ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि तुम्हाला साथ द्यायला कोणीच नव्हते. परक्यांनी दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरू शकत नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. चिंते एवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. संस्कारापेक्षा कोणीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणीही मोठा दागिना नाही. ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. एका वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे, पण आपल्याचे नको, कारण आपले वेळ आली की सगळं उरकून काढत असतात, हे मात्र निश्चित आहे. वाईट विचारांचं गवत आपोआप उगवतं. चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागत असतात. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं स्वामी सोबत असतील. निराशा ही एका तात्पुरती मानसिक अवस्था आहे. तिला अतिविचारांची सोबत मिळाली तर ती दीर्घकाळ होते आणि वेगवेगळे रूप हे धारण करत असते. म्हणून चुकीच्या मार्गाला कधीच जाऊ नये. चुकीच्या ठिकाणी गुंतलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडत असतं. अनुभवाच्या सावलीत एकदा बालपण गेलं की मग अनुभव यायच्या अगोदरच माणसाला शहाणपण येत असतं. आयुष्यात मरण हे जरी अंतिम सत्य असलं तरी जगण्यासाठीची धडपड ही करावीच लागत असते. खोट्यालाही एक वेगळीच चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू लागते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. माणसामधलं अंतरही महत्वाचं आहे, कारण जास्त जवळ आल्यानेही माणसामधला दुरावा वाढत जातो आणि मग दुरावा वाढला की सर्व काही दूर होत जातं. कोणीतरी आयुष्यात येईल आणि मग माझं आयुष्य बदलेल, हा मार्ग कुठेतरी चुकतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. परत न येणारं बालपण पुन्हा जगावं वाटतं आणि दुनियादारीशी संबंध नसलेलं जीवन हवंसं वाटतं. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार जवळ लवकर घेत असतो. जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की आयुष्यातून कंटाळा नावाचा शब्द हा निघून जात असतो आणि आपण मनापासून कष्ट करत असतो आणि नुसतं कष्ट करून आपण सर्व काही साध्य करत असतो. म्हणून जबाबदारी एकदा पडली की माणूस बरोबर सरळ होत असतो. आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा कधीच विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील हा विचार करणं सोडून द्या. स्वतःच्या चांगल्या विचारांनी आणि प्रामाणिक कर्मांनी विणलेली आयुष्याची घट्ट वीण कुणाच्याही प्रहाराने नक्कीच तुटत नाही. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका.
पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. आयुष्यात किती वाईट दिवस येऊ द्या, किती संकट येऊ द्या, पण या दोन्ही गोष्टी कधीच सोडू नका, आशा आणि विश्वास. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसं असो. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत ते आपल्याला चांगले वाटते, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. म्हणून आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच देव करत असतो. फक्त ते ओळखण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो आणि तो वेळ आपण नक्कीच दिला पाहिजे. पेशन्स आपण मनामध्ये ठेवले पाहिजे. आयुष्यातील अनुभव हे अज्ञात रस्त्यावरील वळणासारखे असतात, जे प्रवास केल्याशिवाय अजिबात आपल्याला कळत नाही. नेहमी स्वतःला OTP सारखं तयार ठेवा, जेणेकरून कोणीही तुमचा दुसऱ्यांचा वापर करू शकणार नाही. इच्छांना मुरड घातल्याशिवाय स्वप्नांना गवसणी घालता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जो गरम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करत असतो. मित्रांनो, एक सौंदर्य, एक नवीन उत्साह, एक नवीन स्वप्न, एक कल्पना, एक विश्वास, एक आस्था, एक चांगला विचार, हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात. म्हणून 2024 मध्ये तुम्ही भरपूर काही आनंदित गोष्टी केल्या पाहिजे आणि सुखमय जीवन तुम्ही साकार नक्कीच केलं पाहिजे. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा, नक्कीच यश मिळेल. योग्य वेळ आली की स्वामी इतकं देणार की मागायला काही उरणार नाही आणि भरपूर काही गोष्टी स्वामी तुम्हाला देऊन टाकतील. म्हणून स्वामींवरचा विश्वास हा कधीच कमी होऊ देऊ नका. खोटी शपथ खाल्ल्याने माणूस कधीच मरत नाही, मरतो तर तो फक्त विश्वास असतो. काही लोक इतके नशीबवान असतात की दुसऱ्यांना दुःखातून सुद्धा नेहमीच त्यांना परत खूप प्रेम मिळते. म्हणून दुसऱ्यांना दुखावून सुद्धा तुम्हाला प्रेम मिळत असेल तर तुम्ही माणुसकी विसरला असं समजा. आणि काही जण इतके कम नशिबी असतात की दुसऱ्यांना इतके भरभरून प्रेम देऊनही मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळत असतो. पण शेवटी त्यांचा विजय नक्की मात्र होत असतो. लोकांना बरं बोलणारा हवा असतो, पण खरं बोलणारा नको असतो. म्हणून आजकालच्या दुनियामध्ये जो खोटा असतो तो सर्वत्र चालत असतो. स्वामी म्हणतात, साथ तोपर्यंत द्या जोपर्यंत तुमच्या भावनांची किंमत एखाद्याला असेल. मग ती शेवटपर्यंत असली तर शेवटपर्यंत साथ तुम्ही नक्कीच दिली पाहिजे. वर्ष बदलतंय तर बदलू दे. जुनी जीव लावणारी माणसं सदैव सोबत हवीत, इतकंच तुम्ही स्वामींकडे मागलं पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानेच वागले पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहेत म्हणून. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही, असंख्य धडे तर आयुष्यात शिकवत असतात. काही नात्यांचा नावच नसते आणि काही नाती नावापुरती नक्कीच असतात. प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकलाच पाहिजे, कारण समोरचा चाली खेळतच असतो आणि आपण येड्यासारखे नातं निभावत राहतो. एका पित्याने काय छान म्हटलंय, आम्हाला सुखात सगळे हवेत, दुःखात मात्र एकटी मुलगीच पुरेशी आहे. म्हणून स्वामींचं आणि आपलं जसं प्रेम आहे तसं एका वडिलांचं आणि एका मुलीचं प्रेम असतं आणि ते निस्वार्थ प्रेम असतं. तसंच प्रेम आपण स्वामींवर केलं पाहिजे. कौतुक करणाऱ्यांच्या बऱ्याचदा लांबच्या कडूनच होतं आणि मग जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यातच जातो. म्हणून भरपूर लांब असलेली व्यक्तीचं कौतुक आपण मनापासून करत असतो आणि त्याची आठवण सुद्धा काढत असतो. माणसांकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. म्हणून तुमचं मन स्वच्छ असलं तर देवही तुम्हाला साथ देतो. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडं संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. म्हणून स्वतःची लाज वाटली मला जेव्हा समजलं आपण ज्या माणसांना किंमत देत बसलो त्यांनी आपला फक्त गरजेपुरता वापर करून घेतलाय. कटू आहे पण सत्य आहे. लोक पैशावाल्यांना जास्त महत्त्व देतात, मग त्या व्यक्तीची वागणूक चारित्र्य कसे पण असू देत. प्रत्येकाशी सहानुभूतीने वागा, कारण प्रत्येकजण आयुष्यात कोणती तरी लढाई लढतच असतो. कधी कधी काही वेळा समजत नाही आपल्या आयुष्यात काय चालू आहे, पण तरीही आपण आपल्या विचारात चालत असतो. काही गोष्टी मनाविरुद्ध असतात तर काही मनासारख्या असतात. तर कधीतरी सगळं नीट होईल आणि कधी तर चांगलं होईल ही अपेक्षा ठेवायची. समजत तर असते सगळे नीट नाही आहे, पण आपल्याला काही आपले कर्तव्य पण महत्वाचे पाहिजे ना. कधी कधी अभिमानाची साठी नाही
तर आपल्याला आपल्या स्वाभिमानाची पण जगावं लागतं. पैशांमुळे गोड नात्यांना सुद्धा मुंग्या लागत असतात, हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपल्या समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही. पण समोरचा जर आपल्याला शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं नक्कीच असतं. म्हणून तुमच्यासाठी भरपूर काही गोष्टी हे स्वामी घेऊन येत आहेत आणि त्या तुम्हाला देणार आहेत. फक्त तुम्ही एकच करायचं आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, स्वामींना भजायचं आहे आणि स्वामींवरचा विश्वास असाच अटूट तुम्ही ठेवायला हवा. तर स्वामी तुम्हाला भरपूर काही देण्यासाठी तयार असतील आणि भरपूर काही तुम्हाला देऊ इच्छितील. म्हणून तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि नक्कीच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आता मित्रांनो, स्वामींची सेवा करता करता आपण भव्य विचार कसा करू शकतो आणि भव्य विचार केल्याने आपल्यामध्ये काय सुधारणा होतात हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि मग तुम्ही नक्कीच भव्य विचार केले पाहिजेत आणि विचार मोठे असलेत तर सर्व काही शक्य होते, हेही तितकेच खरे आहे. स्वामी भक्तांनो, एकदा अमेरिकेतील एका मोठ्या औद्योगिक संस्थेत कर्मचारी भरती विभागात विशेष अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एका स्त्रीबरोबर नुकतंच माझं बोलणं चालू होतं, असं लेखक म्हणतात. आणि तिच्या संस्थेच्या कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पदवीधर उमेदवार निवडण्याकरता दरवर्षी साधारण 4 महिने ते 3 ती विविध महाविद्यालयांना भेट देत असे. या मुलांपैकी अनेकांची मानसिकता पाहून माझी निराशा होते असा काहीसा सूर तिचा होता. बहुतेक वेळा दिवसात 8 ते 12 विद्यार्थ्यांच्या मुलाखती मी घेते असे ती सांगत होती. आणि ही सर्व मुलं त्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतात आणि या सर्वांना आमच्या संस्थेत काम करण्यामध्ये बऱ्यापैकी रस असतो. या निवड चाचणीत आम्हाला अनेक गोष्टी पाहायच्या असतात. त्यातील एक प्रमुख बाब म्हणजे उमेदवाराची प्रेरणा आणि मोटिवेशन. काही वर्षानंतर आमचे मोठे प्रकल्प चालू होऊ शकेल, आमची एखादी शाखा आणि कारखाना चालू शकेल किंवा इतर कुठल्याही प्रकारे आमच्या कंपनीसाठी भरीव योगदान देऊ शकेल इतपत क्षमता त्याच्यात किंवा तिच्यात आहे की नाही हे आम्हाला पाहायचं असतं. पण मी ज्यांच्याशी बोलते त्यातील बहुतेकांची व्यक्तिगत ध्येय पाहिली तर परिस्थिती वाईट आहे हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती पुढे म्हणाली, जेमतेम 22 वर्षाच्या या मुलांपैकी अनेक जणांना इतर कशाच्याही पेक्षा सेवानिवृत्तीनंतरचे फायदे काय आहेत यातच अधिक रस असतो. दुसरा सर्वसाधारणपणे विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मला खूप फिरावं लागेल का. असं वाटतं की या लोकांच्या मनात यशस्वीता आणि सुरक्षितता हे शब्द समानार्थी असावेत. तुम्हीच सांगा, अशा लोकांच्या हातात आम्ही आमची कंपनी कशी सोपवू शकू. मग आजकालची तरुण मुलं मुली त्यांच्या भविष्यवत्वाच्या आणि बाबतीत एवढी सावध, एवढी संकुचित दृष्टी का बाळगतात हे माझ्या तरी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. म्हणून दररोज नवनव्या संधी निर्माण होत असतात. आपला देश विज्ञान आणि औद्योगिक विकासाच्या बाबतीत वेगानं प्रगती करतोय आणि आपली लोकसंख्या वेगानं वाढते आहे. हा काळ आशावादी असण्याचा आहे. म्हणून संकुचित विचार करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे याचा अर्थ उत्तम कारकीर्द घडवण्यासाठी आपल्याला वाटते तेवढी स्पर्धा प्रत्यक्षात नाहीये. आणि यशस्वीतेच्या संदर्भात लोकांना इंच, किलो, पदव्या वा कौटुंबिक पार्श्वभूमीच्या परिणामात मोजलं जात नाही. मोजमाप होतं ते त्यांच्या विचारांच्या आकारांचं. आणि किती भव्य विचार करतो यावर आपल्या सिद्धीचा आकार ठरत असतो. आपल्या विचारांनी भव्यता कशी वाढवायची हे आता पाहूया. माझ्या सगळ्यात जास्त कमकुवत दुवा कोणता, तर असा प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारला आहे का. मानवाचा सर्वात मोठा कमकुवत दुवा म्हणजे स्वतःबद्दल हीन भावना असणं, म्हणजेच स्वतःबद्दल खूप चांगलं बोलू न शकणं. स्वतःबद्दलची ती हीन भावना अनेक गोष्टीतून दिसून येते. आणि एखादा माणूस वर्तमानपत्रात एखादी नोकरी विषयक जाहिरात वाचतो आणि अगदी त्याला हवी तशीच ती नोकरी असते, पण तो तिथे अर्जच करत नाही, कारण या कामाला मी काही लायक नाही, मग कशाला हवाय तो खटाटोप असं त्याला वाटतं. किंवा दुसरा एखाद्या विशिष्ट मुलीबरोबर बाहेर जाण्यास उत्सुक असतो, पण तो तिला जसं विचारतच नाही, कारण आपण तिच्या लायक नाही आहोत असं त्याला वाटतं. पुन्हा विक्री प्रतिनिधीला श्री श हे आपल्या वस्तूसाठी योग्य गिराईक आहेत असं वाटतं खरं, पण तो त्या व्यक्तीला यांना भेटतच नाही आणि तो मोठा माणूस आहे, आपल्याला तो कशाला भेटेल असं त्याला वाटतं. आणखी एखादा नोकरीचा अर्ज भरत असतो. एक प्रश्न येतो, तुमची पगाराची अपेक्षा काय. हा माणूस तिथे एक माफक आकडा टाकतो, कारण त्याला जेवढी अपेक्षा असते तेवढे पैसे मिळवण्यास आपण लायक आहोत असे त्याला वाटत नाही. स्वतःला जाणून घ्या असा मोलाचा सल्ला विचारवंत हजारो वर्षांपासून आपल्याला देत आले आहेत, पण बहुतांश
लोक याचा अर्थ स्वतःची कमकुवत नकारात्मक बाजू जाणून घ्या आणि असा लावत असावेत. असं वाटतं स्वमूल्यांकनात सहसा स्वतःच्या चुका, दोष आणि कमतरतांची एक लांब लचक यादीच बनवली जात आहे आणि लोक स्वतःला कमी समजत आहेत. मग स्वतःची कमकुवत बाजू जाणणं केव्हाही चांगलंच, कारण त्यामुळे आपल्यात कुठे कुठे सुधारणा करायला वाव आहे आणि हे कळतं. पण आपल्याला स्वतःतले फक्त दोषच माहीत असले तर ते वाईट आहे. त्यामुळे आपलं स्वमूल्य कमी होतं. तुम्ही मोठे आहात की लहान हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्याप्रमाणे कृती नक्कीच करा. अधिकारी आणि विक्री प्रतिनिधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मी हे तंत्र वापरलं आहे. हे खरोखर उपयोगी येतं. तुमच्यातल्या 5 मुख्य चांगल्या गोष्टी शोधून काढा. तुमच्या एखाद्या बुद्धिमान प्रामाणिक युद्धत्वाची आणि तुमची बायको किंवा नवरा, तुमचा एखादा वरिष्ठ, एखादे प्राध्यापक मग त्यांची मदत घ्या. आपलं प्रांजल मत तुम्हाला देणारा तो असावा. मग चांगल्या गोष्टी म्हणजे शैक्षणिक पात्रता, कार्यानुभव, तांत्रिक कौशल्य, व्यक्तिमत्व, सुखी कौटुंबिक जीवन, मानसिकता आणि पुढाकार घेण्याची वृत्ती. त्यानंतर या प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या नावाखाली ती गोष्ट ज्या व्यक्तीमध्ये तुमच्या एवढी अधिक मात्रेची नाही पण तरीही त्यानं मोठं यश मिळवलेलं आहे, अशा तुमच्या माहितीतल्या 3 अतिशय यशस्वी लोकांची नावं लिहा. आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की अनेक यशस्वी लोकांपैकी किमान एका तरी चांगल्या बाबतीत तुम्ही वरचढ आहात आणि यातून एकच प्रामाणिक निष्कर्ष निघतो. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही कितीतरी मोठे आहात. तेव्हा आता तुमचे विचार तुमच्या मोठेपणाशी जुळवून घ्या आणि तुमच्या महत्ते योग्य करा. तुम्ही जितके मोठे आहात तेवढा मोठा, तेवढा भव्य विचार करा आणि दुसऱ्यांसमोर स्वतःला कधीसुद्धा कमी लेखू नका. एखादा मनुष्य मी अडेल तट्ट आहे असं म्हणत असेल तर मग साध्या भाषेत त्याला सहजासहजी मत न बदलणारा असं म्हणायचं असतं. एखादी स्त्री जर मी नखरेल आहे असं म्हणत असेल तर आपण समजायचं तिला नटण्याची आवड आहे. अशा लोकांचा शब्दसंग्रह मोठा असेल, पण भव्य विचार करणाऱ्या लोकांसारखा शब्दसंग्रह त्याच्याकडे असतो का? हा खरा प्रश्न आहे. कदाचित तो तसा नसतो. क्लिष्ट मोठे वाटणारे शब्द आणि वाक्य फेकणारे लोक आपला वरचढपणा दाखवणारे दिखाऊ असे असतात. त्यांची ती वाक्य आणि शब्द ऐकणाऱ्याला ती समजून घेण्यासाठी कष्ट पडतात आणि असे दिखाऊ प्रवृत्तीचे लोक सहसा कोणत्या विचाराचे असतात आणि कोणत्याही मनुष्य बोलताना किती मोठे आणि किती शब्द वापरतो यावरून त्याचा शब्दसंग्रह मोजायचा नसतो. शब्दसंग्रहाच्या बाबतीत खरी आणि एकमेव महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या आणि ऐकणाऱ्याच्या विचारांवर त्या शब्दांचा पडणारा प्रभाव असतो. आणि नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की मूलतः आपण शब्द आणि वाक्यांमध्ये विचार करत नाही. आपण फक्त चित्र आणि किंवा प्रतिमांमध्येच विचार करत असतो. शब्द आणि विचारांसाठीचा कच्चा माल. शब्द वाचल्या किंवा बोलल्यानंतर मन नामक जादुई यंत्र आपोआप त्या शब्द व वाक्याचं मानसिक प्रतिमांमध्ये रूपांतर करत असतं. प्रत्येक शब्द आणि वाक्य मनामध्ये निराळी प्रतिमा निर्माण करत असतात. कोणी तुम्हाला सांगितलं की अमक्यानं नवीन घर घेतलं आहे तर तुमच्या मनात एक विशिष्ट चित्र तयार होतं. पण अमक्यानं नवीन फार्म हाऊस घेतला आहे असं सांगितलं तर एक वेगळं चित्र तुम्हाला दिसतं. वस्तूचं वर्णन किंवा त्यांचं नाव सांगण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्यानुसार मनातली प्रतिमा बदलत असते. असं बघा, तुम्ही जेव्हा काही बोलता वा लिहित असता तेव्हा एका अर्थी तुम्ही इतरांच्या मनांमध्ये चित्रपट दाखवणारा एक प्रोजेक्टर असता आणि तुम्ही ज्या प्रतिमा निर्माण करता त्यावरून त्या प्रतीचा तुमचा आणि इतरांचा प्रतिसाद ठरत असतो. मग तुमच्या सहकाऱ्यांना तुम्ही सांगितलं, मला सांगायला फार वाईट वाटतंय पण आपला प्रयत्न फसला आहे, तर हे ऐकून त्यांना काय दिसतं? त्यांना दिसतो पराभव. प्रयत्न फसला आणि या शब्दातून व्यक्त होणारी निराशा आणि दुःख त्यांना दिसतं. त्याऐवजी समजा तुम्ही म्हणलात, हा पहा एक नवा मार्ग आणि मला वाटतं हा यशस्वी होईल. हे ऐकून त्यांना उत्साह वाटेल आणि ते पुन्हा प्रयत्न करण्यास तयार होतील. आपल्यासमोर एक समस्या आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा इतरांच्या मनात काहीतरी अवघड आणि अप्रिय गोष्टीची प्रतिमा निर्माण करत असता. मग त्याऐवजी आपल्यासमोर एक आव्हान आहे असं म्हणा आणि असं म्हणण्यानं काहीतरी गमतीशीर खेळ सदृश्य आणि करण्यास आनंददायक असल्याचं मानसिक चित्र तुम्ही निर्माण करता. आपला खर्च खूप झाला असं म्हटलं तर लोकांना पैसे गमावल्याचे दिसतं. तेच जर आपण एक मोठी गुंतवणूक केली आहे असं म्हणलात तर लोकांना यातून नंतर फायदा झाल्याचं आनंददायी चित्र दिसतं. मुद्दा हा की भव्य विचार करणारे लोक त्यांच्या स्वतःच्या आणि
इतरांच्याही मनात सकारात्मक, पुरोगामी आणि आशादायक चित्र निर्माण करण्यात निष्णात असतात. भव्य विचार करण्यासाठी भव्य आणि सकारात्मक मानसिक चित्र निर्माण करणाऱ्या शब्द व वाक्यांचा उपयोग आपण केला पाहिजे. खालील तक्त्यात डाव्या बाजूला लहान नकारात्मक आणि निराशाजनक विचार दिले आहेत, तर उजव्या बाजूला तीच परिस्थिती भव्य आणि सकारात्मक शब्दात नक्कीच दिली आहे, मग मांडली आहे. आता कुजा नकारात्मक मानस प्रतिमा निर्माण करणारे वाक्य प्रयोग आहेत. काही उपयोग नाही, आपण उद्ध्वस्त झालो आहोत. आता भव्य सकारात्मक मानस प्रतिमा निर्माण करणारे वाक्य प्रयोग कसे असावेत? अजून आपण संपलो नाही, आपण प्रयत्न करत राहूया. आता हा नवा दृष्टिकोन बघा. मग असं तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही म्हणतात, मी एकदा तो व्यवसाय करून पाहिला आणि अपयशी ठरलो, आता पुन्हा कधीच ते नको. मग दुसरं काय म्हणतो, मी बुडलो पण चूक माझीच होती, आता मी पुन्हा नव्यानं प्रयत्न करणार आहे. हा झाला सकारात्मक विचार. मी प्रयत्न करून पाहिला पण हे उत्पादन विकलंच जात नाही, लोकांचं ते नकोच आहे. हे उत्पादन विकण्यास मला अजून यश आलेलं नाही, पण ते चांगलं आहे आणि ते विकण्याची युक्ती मी शोधून काढीनच. हा झाला सकारात्मक विचार. बाजारात या उत्पादनाला जणू जागाच नाहीये. जरा विचार करा, 75% मागणी आधीच पूर्ण झालेली आहे. आपण यातून बाहेर पडावं हेच उत्तम. हा सकारात्मक विचार म्हणजे जरा विचार करा, एकंदर मागणीचा 25% भाग अजूनही शिल्लक आहे. हा प्रस्ताव आकर्षक आहे, मी यात पडू इच्छितो. या ग्राहकाची मागणी किरकोळ असते, त्यांना गृहीत धरण्यात काहीही अर्थ नाही. यांच्या मागण्या आतापर्यंत किरकोळ होत्या, चला त्यांच्याकडे अधिक माल खपवण्याच्या दृष्टीनं काही योजना तयार करूया. तुमच्या कंपनीमध्ये वरच्या पदावर पोहोचण्यासाठी 5 वर्ष लागतील आणि हा काळ खूपच जास्त आहे. मला ही नोकरी नको. 5 वर्ष म्हणजे काही फार नाही. उच्च पातळीवर काम करण्यासाठी माझ्याकडे तरी 30 वर्ष उरतात. हे मात्र तुम्ही नक्कीच पॉझिटिव्ह विचार करत आहात, म्हणून तुम्ही विचार चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. भव्य विचार करणाऱ्या माणसांप्रमाणे शब्द संग्रह आणि विकसित करण्याचे 4 मार्ग आहेत. भव्य विचार करणाऱ्या भरपूर काही गोष्टी तुम्ही आता जाणून घेणार आहेत आणि त्या मार्गाने तुम्ही नक्कीच भव्य विचार करू शकता आणि त्या मार्गाने तुम्ही भरपूर काही मिळवू शकता. आता एक म्हणजे तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी मोठ्या सकारात्मक आणि आनंददर्शक शब्द व वाक्य प्रचाराचा वापर करा. कुणी तुम्हाला विचारलं, काय कसं काय वाटतंय, आणि तुम्ही जर मला थकल्यासारखं वाटतंय किंवा माझं डोकं दुखतंय, आज शनिवार असायला हवा होता असं वाटतंय, फार किती छान नाही वाटतंय असं उत्तर दिलं तर तुम्हाला खरोखरच तसं वाटायला लागतं. ही गोष्ट तशी छोटी आहे पण तिथं प्रचंड सामर्थ्य आहे. त्यामुळे कुणी कसे आहात किंवा आज कसं वाटतंय असं विचारल्यावर अगदी झकास तुम्हाला कसं वाटतंय म्हणा, किंवा मस्त छान मजेत असं काहीतरी म्हणा. मला खूप छान वाटतंय असं शक्य तेवढा वेळ म्हणा. तुम्हाला खरोखरच छान वाटायला लागेल आणि आपण मोठे असल्यासारखंही वाटायला लागेल. नेहमी मजेत असणारा माणूस म्हणून नाव मिळवा, त्यांना खूप मित्रमैत्रिणी मिळतात. 2 म्हणजे इतर लोकांबद्दल बोलताना चांगल्या, आनंददर्शक आणि अनुकूल शब्द व वाक्य प्रचारांचा वापर करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी आणि सहकाऱ्यांबद्दल मोठे आणि सकारात्मक शब्दच वापरण्याचा नेम करा. तुम्ही कुणाबरोबर तरी तिथे हजर नसणाऱ्या 3ऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असाल तर त्या 3ऱ्या माणसाबद्दल तो मस्त माणूस आहे, त्याचं काम अगदी उत्तम चाललेलं आहे, अशा शब्दात प्रश्न संपर बोलण्यास विसरू नका. त्यांच्याबद्दल कमीपणाचं वाईट बोलणं कटाक्षानं टाळा. त्या 3ऱ्या माणसाला आज ना उद्या तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलता हे कळतंच, आणि मग अशा बोलण्यामुळे तुमची जी किंमत ही कमी होत असते, हे मात्र निश्चित आहे. म्हणून इतरांना प्रोत्साहन देण्याकरता सकारात्मक भाषेचा प्रयोग करा आणि संधी मिळताच लोकांचं व्यक्तिगतरित्या कौतुक करा. आणि प्रशंसेची भूक सगळ्यांनाच असते. तुमची बायको अथवा नवऱ्याबद्दल बोलताना रोजच काहीतरी चांगलंच बोला. तुमच्याबद्दल काम करणाऱ्या लोकांची दखल घेऊन त्यांची प्रशंसा करा. योग्य शब्दात केलेलं कौतुक म्हणजे यशाचं एक साधन आहे, त्याचा वापर करा. त्याचा पुन्हा पुन्हा वारंवार वापर करा. लोकांची वेशभूषा, काम, सिद्धी, कुटुंब या गोष्टींची प्रशंसा करा. त्यांच्याबद्दल चांगलं काहीतरी बोला. आपली योजना सहकाऱ्यांना समजून सांगा. सकारात्मक शब्द वापरा. एक चांगली बातमी आहे, आपल्याला एक छान संधी चालून आली आहे असं काहीतरी ऐकल्यावर लोकांचे डोळे चमकतात आणि त्याच जागी आवडो ना आवडो पण आपल्याला हे काम करावं लागणार आहे असं असलं काही ऐकून मन उदास, कंटाळवाण्या प्रतिमा निर्माण होतात आणि मग लोकांचा प्रतिसादही त्याच प्रकारचा असतो आणि यशाची आशा निर्माण करा. लोकांच्या डोळ्यात चमक बघायला मिळेल. लोकांचा पाठिंबा मिळवायचा तर यशाची आशा तुम्ही नक्कीच निर्माण करायला हवी. इमले उभे करा.
कबरी खोदू नका. नुसतं काय आहे याकडे बघू नका. काय होणे शक्य आहे याकडेही लक्ष पुरवा. भव्य विचार करणारे लोक नुसतं काय आहे याकडे नाही तर काय होणं शक्य आहे याकडेही लक्ष पुरवू शकतात. हा मुद्दा अधिक स्पष्ट करणारी ही 4 उदाहरणं बघा. 1. स्थावर मालमत्तेला किंमत कशामुळे प्राप्त होते? विशेष करून ग्रामीण भागातल्या जमिनी, घरं इत्यादींचे व्यवहार करणाऱ्या एका व्यावसायिकाशी मी एकदा बोलत होतो, जिथे सध्या फारसं काही किंवा काहीही अस्तित्वात नाहीये. तिथे काहीतरी असल्यास बघण्यास आपण जर शिकलो तर काय होऊ शकतं याबद्दल तो मला सांगत होता. या भागातल्या बहुतांश जागा उजाड आणि फारशा आकर्षित नसलेल्या अशा आहेत. पण मी माझ्या गिरायकांना जमीन आहे तशीच कधीच विकत नसल्यामुळे मी माझ्या व्यवसायात यशस्वी आहे आणि एखाद्या जमिनीवर काय काय होऊ शकतं यावर मी माझी विक्रीची संपूर्ण योजना बोलतो आणि भेटतो. या जमिनीत अकूर आणि अमुक एकर मोकळी जागा आहे आणि तमुक एकरात झाडं लावलेली आहेत आणि गावापासून ही जागा अमुक मैल दूर आहे असं नुसतं सांगितलं तर घेणाऱ्या व्यक्तीला ती जागा घ्यावीशी वाटणं कठीण आहे. पण या जमिनीवर करण्यासारख्या गोष्टींची निश्चित योजना त्याला दाखवली तर तो नक्कीच ती घेईल. मला काय म्हणायचं आहे त्याचं उदाहरणच बघा. त्यानं त्याची ब्रीफकेस उघडून त्यातलं एक फाईल काढली. ही एक शेतजमीन बघा. तो म्हणाला, ही नुकतीच आमच्याकडे विकायला आली आहे आणि शहराच्या मध्यवर्ती भागापासून ही जमीन 43 मैल दूर आहे. यावर उभं असलेलं घर पडकं आहे आणि या जमिनीत गेल्या 5 वर्षात काहीही पिकवलं गेलं नाही. आता मी काय केलं बघा. मागच्या आठवड्यात मी या जमिनीचा अभ्यास करण्यासाठी 2 पूर्ण दिवस इथं घालवले आणि सगळी जमीन मी अनेक वेळा पाया खालून घातली आणि शेजारची शेतं बघितली. सध्याच्या आणि नियोजित हमर रस्त्यांच्या संदर्भात ह्या भागाचा अभ्यास केला आणि या शेत जमिनीवर काय काय करता येणं शक्य आहे असा प्रश्न स्वतःला केला. माझ्या डोळ्यांसमोर 3 पर्याय आले. त्यानं 3 पर्यायी योजना मला दाखवल्या आणि प्रत्येक योजना सविस्तरपणे मांडली होती आणि नीट टाईप केलेली होती. एका योजनेत त्या जागेत अश्वशाळा सुरू करणं सुचवलेलं होतं आणि मग या कल्पनेच्या समर्थनानं अनेक बाबी त्यात नमूद केल्या गेल्या होत्या. एका वाढत्या शहराचं सानिध्य, वारंवार गावाबाहेर पकडण्याचे आणि पडण्याकडे लोकांचा वाढता कल आणि मजेसाठी खर्च करण्याकरता लोकांच्या हातातला वाढता पैसा इत्यादींचा त्यात उल्लेख होता. आणि या जागेत मोठ्या संख्येनं घोडे ठेवणं कसं शक्य आहे हे त्या योजनेत विशद केलेलं होतं आणि त्या योगे घोडेस्वारीतून आमदनी किती होऊ शकते हे बऱ्यापैकी स्पष्ट केलं गेलं होतं. अश्वशाळा चालवण्यासाठी संकल्पना यात अगदी बारकाव्यासह मांडलेली होती आणि पटण्याजोगी होती. योजना एवढी स्पष्ट आणि पटण्याजोगी होती की 10-12 युगुल घोड्यांवरून मग झाडीत फिरत आहेत असं चित्रच माझ्या डोळ्यांसमोर आलं. मग हा कल्पक विक्रेत्यानं याच्या पद्धतीनं रोपवाटिका चालू करण्याची एक आणि रोपवाटिका अधिक कुक्कुटपालन व्यवसाय अशा आणखी 2 योजनाही विकसित केल्या होत्या. आता ही जमीन आहे त्या स्वरूपात घेणं फायदेशीर आहे याबद्दल मला माझ्या संभाव्य गिरायकांना पटवून देण्याची गरज पडणार नाही. या जमिनीतून चांगलं उत्पन्न मिळवण्याचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर मी उभं करू शकतो. शिवाय जास्तीत जास्त जमीन कमीत कमी वेळा विकण्याबरोबरच विक्रीची ही पद्धत मला इतर मार्गांनाही लाभदायक ठरते. मी माझ्या स्पर्धकांपेक्षा जास्त किमतीला जागा विकू शकतो. निव्वळ जमिनीपेक्षा जमीन अधिक त्यातून उत्पन्न मिळवण्याची योजना अशा दुहेरी फायद्याकरता लोक स्वाभाविकच जास्त पैसे मोजायला तयार होतात. त्याचबरोबर अशा प्रकारे भाव जास्त मिळत असल्यामुळे अधिकाधिक जमीनधारक त्यांची जमीन माझ्याकडे विकायला देतात आणि प्रत्येक व्यवहारातली माझी दलाली ही वाढत्या दराची असते. म्हणून तात्पर्य यात असं आहे, कुठल्याही गोष्टीकडे ती सध्या कशी आहे यापेक्षा कशी असू शकते याकडे बघा आणि कल्पनाशक्ती कुठल्याही गोष्टीचं मूल्य वाढवते. भव्य विचार करणारा मनुष्य भविष्यात काय करता येईल याचं कल्पनाचित्र नेहमी रंगवत असतो आणि तो वर्तमानात अडकून पडत नाही. हे मात्र तितकंच खरं आहे. 2 म्हणजे एखाद्या गिरायकाचं मोल किती. एका सुपर स्टोअरची एक वरिष्ठ अधिकारी महिला तिच्या विक्री व्यवस्थापकाच्या परिषदेत बोलत होती आणि मी कदाचित थोडी जुन्या वळणाची असेन पण गिराईक पुन्हा पुन्हा यायला हवं मग असेल तर त्याला सौहार्दपूर्ण आणि नम्र सेवा द्यायला हवी असं मानणाऱ्यापैकी मी आहे. आपल्या सुपर स्टोअरमधून एखादा मी फेरफटका मारत होते. फिरता फिरता एका विक्री प्रतिनिधी एका गिराईकाशी उज्जत घालता असलेला मला दिसला. ते गिराईक तिरमिरीचंच बाहेर पडलं. नंतर तो प्रतिनिधी दुसऱ्याला म्हणाला, जेमतेम $2 खरेदी करणाऱ्या त्या किरकोळ गिरायकासाठी सगळं दुकान पालतं घालून त्याला हवं ते देण्यात मी माझा वेळ कशाला वाया घालू.
तो तेवढा महत्वाचा आहे का? मी तिथून निघालो खरे, पण ती अधिकारी पुढे बोलू लागली. पण त्याचं ते बोलणं माझ्या मनातून जाईना. आपले विक्री प्रतिनिधी एखाद्या गिराक्याला किरकोळ समजतात. ही बाब माझ्या मते चिंता करण्यासारखी आहे. त्या क्षणी मी ठरवलं की ही संकल्पना बदलायलाच हवी. मग माझ्या ऑफिसमध्ये पोहोचताच मी आपल्या संशोधन संचालकांना बोलवलं आणि वर्षभरात एका सर्वसामान्य ग्राहक आपल्याकडून साधारण किती डॉलरची खरेदी करतो याची माहिती काढण्यास सांगितली. त्याने सांगितलेला आकडा ऐकून मी सुद्धा चकित झाले. आपल्या संशोधन विभागाच्या अभ्यासानुसार एक सर्वसामान्य गिराईक आपल्या दुकानात वर्षाला सरासरी $362ची खरेदी करत असतो. मग मी सगळ्या विक्री निरीक्षणाची बैठक बोलवली आणि हा प्रसंग त्यांना सांगितला. कुठल्याही गिरायकाचं मोल हे नेमकं किती आहे या आकडाचाही मी त्यांना सांगितला आणि गिरायकाची किंमत त्यांच्या एका खरेदीवरून न ठरवता त्यांची एकूण वार्षिक खरेदी पाहायला हवी हे जेव्हा त्यांना मी समजावून सांगितलं तेव्हा ग्राहक सेवा आपोआपच सुधारली. त्या अधिकारी महिलेनं मांडलेला मुद्दा कुठल्याही व्यवसायाला लागू पडतो. गिरायकानं पुन्हा पुन्हा आपल्याकडून खरेदी करण्यास आपला फायदा असतो. बरेचदा पहिल्या काही खरेदी व्यवहारामध्ये नफा नसतोच. गिरायकाची आजची खरेदी किती आहे याकडे बघण्यापेक्षा तो एकूण किती खरेदी करण्याची शक्यता आहे ते बघा. गिराईक कायमचं करायचं असेल तर त्याला जास्त किंमत द्या. त्याला भाव दिला नाही तर तो दुसरीकडे जाईल. या आशाचा एक प्रसंग एकदा एका विद्यार्थ्यानं मला सांगितला आणि एका विशिष्ट उपाहारगृहात पुन्हा कधीच पाऊल सुद्धा ठेवायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं. एकदा दुपारच्या जेवणाच्या वेळी 1-2 आठवड्यांपूर्वीच चालू झालेल्या एका नव्या उपाहारगृहातल्या जेवणाची चव घेऊन बघायचं त्यानं ठरवलं. आणि माझ्या सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक रुपया आणा माझ्या दृष्टीत आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे काही विकत घेताना मी खूप काळजी घेत असतो. आणि त्या उपाहारगृहातल्या मांसाहार विभागात एक छान सजवलेली कोंबडी मला दिसली आणि त्यावर 39 सेंट्स आणि अशी लिहिलेलं होतं. मग किंमत स्पष्ट ती दिसत होती आणि मी पैसे भरण्याच्या काउंटरवर गेले आणि असता कॅशियरनं मला $1.09 द्यायला सांगितले. मग मी त्याला नम्रपणे म्हणालो की माझ्या हिशोबानं 99 सेंट्स होतात. तुम्ही कृपया नीट बघाल का? माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून तिनं पुन्हा हिशोब केला. फरक त्या कोंबडीच्याच किमतीत निघाला आणि तिनं कोंबडीचे 39 ऐवजी 49 सेंट लावले होते. मी तिला 39 सेंट अशी लिहिलेली पाटी दाखवली, पण त्यामुळे तिचं डोकं जणू सरकलं. त्या पाटीवर काय लिहिलं आहे याच्याशी मला कर्तव्य नाही. कोंबडीची किंमत 49 सेंट्स आहे ही पहा आजच्या किमतीची सूची. कोणीतरी चुकून ती पाटी तशीच ठेवली असावी. तुम्हाला 49 सेंट द्यावे लागतील. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की 39 सेंट किंमत पाहिल्यामुळेच मी ती घ्यायचं ठरवलं आहे. तिथं 49 सेंट लिहिलेलं असतं तर मी दुसरं काही घेतलं असतं. यावर तिचं उत्तर होतं, तुम्हाला 49 सेंट्स द्यावे लागतील. तिथं तमाशा नको म्हणून मी पैसे देऊन टाकले. पण त्या क्षणी मी ठरवलं की खाद्यपदार्थ घेण्यासाठी इथं पुन्हा म्हणून यायचं नाही. दुपारच्या जेवणावर वर्षाकाठी माझे $250 खर्च होतात, पण त्यातला एक छदामही त्या उपाहारगृहाला मिळणार नाही हे नक्की. आता लघुदृष्टीचं एक उत्तम उदाहरण आहे. त्या कॅशियरला त्यावेळेचे 10 सेंट फक्त दिसले. संभाव्य $250चे तिचं लक्षच नाही गेलं. मग आंधळ्या दूधवाल्याची गोष्ट आहे. आता कधी कधी लोकांना संधी कशी दिसत नाही याचं खूप आश्चर्य वाटतं. काही वर्षापूर्वी रतीब लावण्याबद्दल विनंती करण्यासाठी एक दूधवाला आमच्या घरी आला होता. मग आम्हाला दुसऱ्या एका डेअरीकडूनच घरपोच दूध मिळतं आणि त्यांच्याबद्दल आम्ही काहीच तक्रार नाहीये असं मी त्याला सांगितलं. शेजारच्या घरातल्या स्त्रीकडे चौकशी कर असंही मी त्याला सुचवलं. मी तिच्याशी बोलतोय, पण त्याचा जेमतेम 1 लिटर दूध लागतं आणि तेही एका दिवसाआड. मला तेवढ्यासाठी इथे येणं परवडत नाही. तो म्हणला, ते ठीक आहे. मी म्हणालो, पण त्याच्याशी बोलताना त्याची दुधाची मागणी साधारण महिनाभरात खूप वाढणार आहे हे तुझ्या लक्षात आलं का? खूप दूध पिणारं असं कुणीतरी त्या घरात लवकरच येणार आहे. एकदम धक्का बसावा तसा काहीचा त्याचा चेहरा झाला आणि तो म्हणाला, मी आंधळा झालोय वाटतं. आमच्या शेजारचं ते 1 दिवसाआड लिटर दूध घेणारं कुटुंब आज त्या दूरदृष्टीच्या दूधवाल्यांकडून दिवसाआड 8 लिटर दूध घेतं. आणि तेव्हा जन्माला येणार असलेल्या मुलाला आता 2 भाऊ आणि 1 बहीण आहे आणि अजून एक भावंडे येऊन घातलाय असं मला नुकतंच कळलं. आणि आपण कधी कधी किती आंधळासारखं वागत असतो आणि भविष्यात काय होऊ शकतं ते पाहू शकतो. आता काय आहे तेवढंच पाहू नका. एकदा मुलगा वा मुलगी आत्ता जसे आहेत उद्धट अभ्यासात मागे संस्कारहीन आणि बिघडलेले, तसंच त्याच्या शिक्षिका त्यांच्याकडे बघत राहिली तर त्यांचा विकास ती आणू शकणार नाही. पण तो किंवा ती मुलं भविष्यात काय होऊ शकतात हे जर तिनं डोळ्यासमोर आणलं तर ती नक्कीच काहीतरी चांगलं करू शकेल. एखाद्या झोपडपट्टीतून ये जा करणाऱ्या बहुतांश लोकांना दारूच्या आहारी गेलेले, जीवन उद्ध्वस्त झालेले
आणि रिकाम टेकडेकडे लोकच फक्त दिसतात, पण काही भल्या माणसांना त्यांच्यात दिसतात ते भावी सुजाण नागरिक, आणि त्यांना तसं दिसतं असल्यामुळे पूर्वसनाच्या कामात त्यांना बऱ्याच वेळा यश येतं. तुमची किंमत कशावरून ठरते? काही दिवसांपूर्वी एका प्रशिक्षण कार्यक्रमातील सत्रानंतर एक तरुण मुलानं माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. आणि सुमारे 26 वर्ष वयाचा हा मुलगा अत्यंत गरीब घराण्यातून आलेला होता. आणि मला माहिती होतं, त्यात पुन्हा त्याच्या किशोर वयातच त्याच्यावर दुर्दैवाचे अनेक घात झालेले होते. चांगलं भविष्य घडवण्यासाठी तो मनापासून कष्ट घेत होता, हे मला माहिती होतं. कॉफी पिता पिता आम्ही त्याची तांत्रिक समस्या सोडवली आणि आमच्या संभाषणाची गाडी आर्थिक परिस्थिती वाईट असलेल्या लोकांनी भविष्याबद्दल काय विचार करावा याकडे वळली. यांच्या बोलण्यातून यांचं सरळ आणि सुयोग्य उत्तर मिळतं. माझ्या बँकेत उणे पुरे $200 आहेत आणि माझ्या कारकुनीच्या कामात जास्त पैसे मिळत नाही आणि जबाबदारी फारशी नाही. माझी गाडी 4 वर्ष जुनी आहे आणि मी व माझी बायको एका छोट्याशा घरात राहतो. पण प्राध्यापका साहेब, माझ्याकडे अमुक एक गोष्ट व अनेक गोष्टी नाहीत म्हणून मी हार मानलेली नाही. हे विधान जर गोंधळात पडणारं होतं, त्यामुळे मी त्याला ते स्पष्ट करायला सांगितलं. त्याचं असं आहे, तो सांगू लागला, गेल्या काही दिवसांपासून मी आपापसाच्या लोकांचं बारकाईने निरीक्षण करतोय आणि एक गोष्ट माझ्या ध्यानात आली आहे. ज्या लोकांची परिस्थिती फारशी चांगली नाही ते लोक स्वतःकडे त्यांच्या सध्या परिस्थितीच्या संदर्भात पाहत असतात. त्यांना तेवढंच दिसतं. कष्टप्रद वर्तमान सोडून भविष्याकडे त्यांची नजर पोहोचतच नाहीये. माझा शेजारी याचं एक उत्तम उदाहरण आहे. कमी पगाराची नोकरी, सदैव गळके नळ, इतर कुणाला तरी नशिबानं मिळालेली एखादी संधी, डॉक्टरांची थकलेली बिलं, अशा गोष्टींबद्दल तो कायम तक्रार करत असतो. आपण गरीब आहोत याची तो स्वतःला इतक्या वेळा आठवण करून देत राहतो की आता आपण कायमच असेच राहणार हे जणू त्याचं गृहीतच धरलेलं आहे. म्हणून त्याच्या मोडकळीला आलेल्या घरातच तो जन्मभर खितपत पडणार आहे आणि असंच तो वागतो. म्हणून तो तरुण खरोखर मनापासून बोलत होता आणि क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, मी आत्ता जसा आहे, जुनी गाडी, कमी उत्पन्न, लहान घर आणि हे ते खाणं अगदी त्याच्या स्वरूपात मी जर स्वतःकडे पाहिलं तर मी निराशच होणार यात शंकाच नको. पण मला एक साधारण मनुष्य दिसेल आणि मी जन्मभर सामान्यच राहीन. पण थोड्याच काळात मी जो काही होणार आहे त्याच्या स्वरूपात स्वतःकडे पाहण्याचं मी ठरवलं आहे. आणि मी स्वतःकडे एक कारकून नव्हे तर एक अधिकारी म्हणून पाहतो. आणि मला माझ्या खुराड्यासारखं घर दिसत नाही. मला दिसतं उपनगरातलं एक छानसं घर. आणि जेव्हा मी या पद्धतीनं माझ्या स्वतःकडे बघतो तेव्हा मला आपण मोठे असल्यासारखं वाटतं. आणि मग मी विचारही भव्य करायला लागतो. आणि मग तसं माझ्यासोबत होत जातं. आणि मात्रा लागू पडल्याचं सिद्ध करणारे अनेक अनुभव मला आले आहेत. आणि स्वतःचं मूल्य वाढवण्याचा हा मार्ग किती छान आहे नाही? सुंदर आयुष्याकडे जाणारा महामार्ग हा या तरुणाला सापडलाय आणि यशस्वीतेचं एक मूलभूत तत्व त्यानं आत्मसात केलं आहे. माणसाकडे आत्ता काय आहे याला महत्त्व नाही, तो किती मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहे ही खरी महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आपली जी किंमत करत असतो तीच आणि तेवढीच किंमत जग आपल्याला देत असतं. केवळ आत्ता काय आहे याच्या पलीकडे जाऊन भविष्यात काय होऊ शकतं याकडे बघण्याची तुमची शक्ती विकसित करण्यासाठी काही सराव खाली दिलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच केले पाहिजे. ते सराव म्हणजे वस्तूंचं मूल्य वाढवण्याचा सराव करा, स्वतःचं मूल्य वाढवण्याचा सराव करा, माणसांचं मूल्य वाढवण्याचा नक्कीच तुम्ही सराव केला पाहिजे. आणि या सरावामध्ये तुम्ही भरपूर काही गोष्टी विकसित करू शकता. चांगलं भाषण देऊ शकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमचं मूल्यमापन वाढवू शकता आणि तुमच्यामध्ये चांगले बदल घडवून आणू शकता. म्हणून चांगले बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला पहिले स्वामींच्या भक्तीत असावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही स्वामींच्या भक्तीत असता तेव्हा तुमच्याकडून भरपूर काही चांगल्या गोष्टी घडून येत असतात. आणि अशा चांगल्या गोष्टी घडून येण्यासाठी तुम्हाला देवाच्या दरबारी जावं लागेल आणि देवाकडे सर्व व तुमची जी चुकीचे कामं केलेले असतील त्यांच्यासाठी तुम्हाला क्षमा मागावी लागेल आणि देव तुम्हाला क्षमा करेलही हे निश्चित आहे. म्हणून देवाचे नामस्मरण तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असताना तुम्हाला आले अनुभव तुम्ही नक्कीच मांडले पाहिजे. आणि ते अनुभव सांगत असताना तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी हे नक्कीच तुम्हाला जाणवून देईल की आपण किती कष्ट घेतले आहेत. म्हणून तुम्ही नामस्मरण जेव्हा करत असता तेव्हा तुम्ही तुमचे मूल्य जाणत असता आणि तुम्हाला स्वामी हे चमत्कार सुद्धा दाखवत असतात आणि स्वामींच्या लीला अपरंपार आहेत त्याही तुम्हाला कळत असतात. म्हणून तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा एकदम मनापासून करा आणि निर्मळ मनाने करा. जेवढं जास्त निर्मळ मनाने आणि तुम्ही कष्टाने तुम्ही नामस्मरण कराल तेवढे जास्त तुम्ही स्वामींच्या नजदीक जाल आणि जेवढे जास्त स्वामींच्या जवळ जाल
तेवढे जास्त तुम्हाला स्वामी मनापासून दिसत जातील आणि मग तुम्हाला स्वामींची लीला कळत जाईल आणि स्वामींचे दर्शनही तुम्हाला घडेल. म्हणून असेही स्वामींचे सेवा करण्यासाठी नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.